Hello students, once again I welcome all of you. We are continue our learning. We are learning about the living world. This chapter number 2, the living world. Here is your book. Our subject name is General Science and the topic name is the living world. In that chapter we are learning about characteristics of living world. We learn about respiration, reproduction, responsiveness to stimuli. Then today we are going to learn about the cellular structure of animals or all living things. The cellular structure of plants or animals. Now look here. Here is a picture of wall. The topic name is the cellular structure. And here is a picture of wall. Are you see wall? Yes, a wall has bricks. To construct a wall, we firmly join the bricks together. वॉल मध्ये काय असतात ब्रिक्स असतात ब्रिक्स म्हणजे विटा अ वॉल हॅज ब्रिक्स टू कन्स्ट्रक्ट अ वॉल वी फर्मली जॉईन द ब्रिक्स टुगेदर वॉल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण काय करतो एक एक ब्रिक काय करतो जॉईन करत जातो एकत्र टुगेदर म्हणजे एकत्र एक वीट अशी जोडत गेलं की काय तयार होते वॉल तयार होते अँड सेम लाईक आवर बॉडी स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये काय असतात सेल मग ह्या ज्या सेल आहेत ह्या सेल एकत्र जॉईन करत करत आपली बॉडी तयार होते देन अनदर एक्झाम्पल अबाउट सेल इज अबाउट हनीकॉम्ब आर यू सीन हनीकॉम्ब पाहिलंय का तुम्ही या पद्धतीने हनीकॉम्ब असतं हनीकॉम्ब म्हणजे मधमाशीचं पोळं पाहिलंय का तुम्ही ज्यामध्ये असा मध असतो ते मध साठवतात honeycomb. You may have seen the small compartments of honeycomb. These compartments are joined together to form a honeycomb. असे छोटे छोटे कंपार्टमेंट्स असतात स्मॉल कंपार्टमेंट्स हनीकॉम्ब मध्ये असतात आणि हे छोटे छोटे स्मॉल कंपार्टमेंट्स जॉईन होतात एकत्र जॉईन होऊन हनीकॉम्ब तयार होतं अँड सेम लाईक दॅट आवर बॉडी इज फॉर्म ऑल्सो लाईक दॅट Then, what is the meaning of the cellular structure? The cellular structure. Living things are made of small units called cells. All the actions and processes in the bodies of living things are brought about with the help of these microscopic cells. Living things जे आहेत, all living things are made of small unit called cell. आपण सगळे जे सजीव प्राणी आहेत लिव्हिंग थिंग्स आहेत हे कशापासून बनलेत तर एक स्मॉल युनिट आहे त्याला आपण सेल्स असे म्हणतो या सेल्स पासून आपली बॉडी तयार झाली प्लांटची बॉडी तयार झाली ह्या जे सेल्युलर स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धतीनं असतं एकमेकांना ह्या सेल्स जोडल्या जातात ऑल द ऍक्शन्स अँड प्रोसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ दीज मायक्रोस्कोपिक सेल्स या मायक्रोस्कोपिक सेल्स असतात अतिशय लहान असतात त्या आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत त्या आपल्याला मायक्रोस्कोप खाली आपण त्या सेल्स पाहू शकतो म्हणून त्यांना मायक्रोस्कोपिक सेल्स असं म्हटलं जातं काही ऍक्शन आणि प्रोसेस होते ती सगळे लिव्हिंग थिंग्स मध्ये ज्या प्रोसेस आणि ऍक्शन्स होतात ह्या सगळ्या या सेल्स मार्फत घडवून आणल्या जातात सो दिस इज द one of the characteristics of all living things that is cellular structure is the main characteristics of living things even though the number of cells may vary all living things मध्ये cellular structure असतं पण all living things च्या बॉडी मधले जे नंबर ऑफ सेल्स असतात म्हणजे सेलची संख्या सेल म्हणजे पेशींची जी संख्या आहे ही वेगवेगळी असू शकते वेगवेगळ्या लिव्हिंग थिंग्स मध्ये पेशींची संख्या ही वेगवेगळी असू शकते सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इवन दो द नंबर ऑफ सेल्स मे व्हेरी देन we are going to learn about unicellular organisms and multicellular organisms in 5th standard you learned this पाचवीला असताना तुम्ही हे शिकलाय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स एकपेशीय सजीव अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स बहुपेशीय सजीव इन परिसर अभ्यास सब्जेक्ट यू लर्न ऑल दिस in previous year now you have to learn in English okay unicellular organisms एकपेशीय
सजीव ज्या प्राण्यांमध्ये एक पेशी असते that organisms are called as unicellular organisms. Organisms का म्हटले? Organisms म्हणजे plant and animals. All plants and all animals that both are called as organisms. Unicellular organisms. Some living things are made of a single cell. These are called unicellular. सम लिव्हिंग थिंग्स काही जे सजीव आहेत ते एका पेशीने बनलेले आहेत. अ सिंगल सेल. त्यांच्यामध्ये किती सेल असते? फक्त एकच सेल असते. These are called as unicellular organisms. Then which are they? Then examples of unicellular organisms. Look in this picture you can see examples of unicellular organisms. That is all are unicellular. All bacteria, all protists and some algae are unicellular organisms. बॅक्टेरिया जे बॅक्टेरिया आहेत जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, जीवाणू, ते सगळे कसे असतात? युनिसेल्युलर असतात. ऑल प्रोटिस्ट लाईक अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम, these are unicellular organisms. and some algae. algae म्हणजे शेवाळ. काही प्रकारचे जे शेवाळ आहे, algae आहेत, ते सुद्धा कसे असतात? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. and also युनिसेल्युलर फंगस. फंगस तुम्ही पाहिलं असेल पावावरती किंवा आपण जर भाकरी चपाती वगैरे शिळी राहिली तर त्याच्यावरती फंगस वाढतं, बुरशी येते, ती सुद्धा कशी असते? युनिसेल्युलर असते, एकपेशीय फंगस त्याला असतं. अबाउट मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. The living things are made of many cells. These are called multicellular organisms. Multi म्हणजे अनेक, सेल्युलर म्हणजे अनेक पेशी, अनेक पेशी असणारे ऑर्गॅनिझम्स किंवा बहुपेशीय ऑर्गॅनिझम्स. मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? You have to note down this definition. The living things are made of many cells. These are called multicellular organisms. जे लिव्हिंग थिंग्स अनेक पेशींनी बनलेले असतात त्यांना मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं म्हणतात. मग त्यामध्ये कोण कोण येतं? तर फॉर एक्झाम्पल्स ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. लुक हिअर आर इन्सेक्ट्स. इन्सेक्ट म्हणजे किडे, कीटक. देन ह्युमन बॉडी, आपली जी बॉडी आहे ह्युमन बॉडी. देन प्लांट बॉडी. अँड ऑल ॲनिमल्स विच आर फाउंड ऑन द अर्थ आर multicellular organisms. All animals and plants, human body, insect and all these animals found on earth are multicellular organisms like dog, snake, crocodile, hen, duck, then pigeon, elephant, lion, all these birds also, parrot. These are multicellular organisms. Are you understand unicellular organisms and multicellular organisms? So the cellular structure is the main characteristics of all living things. This is the another characteristics of living things. Now we are going to learn about harmful living things and useful living things. Firstly, we are learning about useful living things. Useful living things जे आपल्याला उपयोगी आहेत असे लिव्हिंग थिंग्स. आपल्याला उपयोगी असणारे यूज म्हणजे उपयोगी. युजफुल लिव्हिंग थिंग्स कुठले आहेत? तर सम प्लांट्स आर युज्ड फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पज. काही प्लांट्स आपल्याला उपयोगी पडतात. लुक हिअर आर सम पिक्चर्स ऑफ युजफुल प्लांट्स लाईक मेथी, ॲपल, बनाना. लुक, we are going to learn about useful living things. Firstly, we are learning about plants. Plants are used for household as well as industrial purpose. For example, fenugreek. Fenugreek म्हणजे मेथी. Fenugreek, potato, okra म्हणजे भेंडी. Apple, banana are used as a food, while adulsa, hirda, beheda, asparagus are used as medicines. Animals are also useful to us. Animals सुद्धा आपल्याला खूप उपयोगी पडतात. Like dogs, cats, cows, buffaloes are kept for domestic uses. Buffaloes, cats, dogs, cows हे आपण कशासाठी वापरतो? तर त्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो. Kept for domestic uses. Then fish, sheep, fowl are used as
फूड, फिश, शीप, फॉल ह्यासारखे जे ॲनिमल्स आहेत हे आपण फूड म्हणून वापरतो. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इज अबाउट अर्थवर्म. अर्थवर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. अर्थवर्म म्हणजे गांडूळ. गांडूळ हे ॲग्रिकल्चरसाठी खूप उपयोगी आहे. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, शेतीसाठी जमीन भुसभुशीत करतात अर्थवर्म. अर्थवर्ममुळे जमीन सुपीक होते. दॅट्स वाय अर्थवर्म इज व्हेरी युजफुल टू ऑल ऑफ अस. And also animals like horses, oxen, camel prove useful in various occupations. जे कॅमल सारखे ॲनिमल्स आहेत, या ठिकाणी तुम्हाला पिक्चर मध्ये कॅमल दिसतो बघा. कॅमल, त्यानंतर जे ऑक्स आहेत, हॉर्सेस आहेत, हे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या ऑक्युपेशन मध्ये उपयोगी पडतात. वेगवेगळ्या प्रसंगी त्यांचा आपल्याला उपयोग होतो. सो दीज आर द युजफुल लिव्हिंग थिंग्स. Then not all are useful for human beings. Some are very harmful to all living things. Then which are they? Look here, some harmful living things. Harmful म्हणजे मानवाला त्रास देणारे काही लिव्हिंग थिंग्स असतात. मग हे लिव्हिंग थिंग्स कुठले? तर some animals are harmful. For example, mosquitoes and flies spread diseases. काही ॲनिमल्स आहेत मॉस्किटोज आणि फ्लाईज सारखे. मॉस्किटोज म्हणजे मच्छर, डास, आणि फ्लाईज म्हणजे माशा. हे काय करतात? डिसीज स्प्रेड करतात. डिसीज म्हणजे आजार पसरवतात. स्प्रेड म्हणजे पसरवणे. स्प्रेड डिसीजेस. देन some plants too can be harmful as like the dodder, parthenium and other weeds. The datura plant is also poisonous. मग प्लांट सुद्धा काही प्लांट सुद्धा आपल्याला हार्मफुल असतात. त्यामध्ये डॉडर आहे, पार्थिनियम आहे, अँड अदर वीड्स. वीड्स म्हणजे गवत. जे शेतामध्ये गवत उगवतो ते हार्मफुल असतं. आणि धतुरा प्लांट म्हणजे धोत्र्याचं फूल. धोत्र्याचं व्हाईट कलरचं फूल तुम्ही पाहिलं असेल, ते सुद्धा मानवाला खूप हानिकारक आहे. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर harmful to man. For example, mosquitoes and flies spread diseases. Cockroaches, mice, rats destroys our food. Lice, ticks also spread diseases. The bites of some poisonous lizards, spiders, snakes and scorpions can even cause death. काही ॲनिमल्समुळे, काही यांच्या पॉयझनसमुळे, पॉयझन असतं, स्नेक बाईट करतो तेव्हा, मग त्या पॉयझनमुळे आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. इफ वाईल्ड एलिफंट्स एंटर ह्युमन सेटलमेंट्स दे कॉज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन्स. जे इलेफंट आहेत, इलेफंट सुद्धा जर मानवी वस्तीमध्ये घुसले तर ते सुद्धा आपलं खूप नुकसान करतात. And some plants also too harmful to all of us, like dodder, parthenium and other weeds. Pods of the nettle, colocasia, leaves causes itching. काही प्लांट्समुळे आपल्याला इचिंग सुद्धा होतं. इचिंग म्हणजे खास सुटते आपल्या हाताला वगैरे. जर आपण हात लावला त्या प्लांट्सला तर आपल्या हाताला काय होते? इचिंग व्हायला सुरुवात होते. इचिंग म्हणजे खास सुटणे. त्यानंतर काही प्लांट्स आहेत लाईक ओलिएंडर, लॅन्टेना हॅव स्ट्रॉंग ओडर्स. काही प्लांटला खूप असा वास येतो, खूप दुर्गंधी येते. द धतुरा प्लांट इज ऑल्सो पॉयझनस. या ठिकाणी जे व्हाईट कलरचं फ्लावर तुम्हाला दिसतंय हे धोत्र्याचं फुल आहे. इन इंग्लिश दॅट इज कॉल्ड एज धतुरा. Dhatura is very poisonous. Uncontrolled growth of fungi and algae in water pollutes drinking water and may cause the spread of diseases. पाण्यामध्ये जे अल्गी वाढतात, अल्गी म्हणजे शेवाळ, ते शेवाळ पिण्याच्या पाण्यामध्ये जर वाढलं तर ते सुद्धा डिसीजेस स्प्रेड करतात, अनेक आजार पसरवतात. Then now we are going to learn about wild animals. Wild animals म्हणजे जंगली प्राणी. हे जे जंगली प्राणी आहेत, हे जंगली प्राणी कशावरती जगतात? तर look here, I will read, you listen carefully. Wild animals that hunt other animals for food are called predators. For example, tigers, lions, wolves, leopards. Sometimes due to deforestation, such animals enter human settlements in search of food and may kill domestic animals or people.
वाईल्ड ॲनिमल्स काय करतात? वाईल्ड ॲनिमल्स दॅट हंट अदर ॲनिमल्स फॉर फूड. वाईल्ड ॲनिमल्स इतर प्राण्यांची शिकार करतात. कशासाठी? अन्नासाठी. त्यांना अन्न मिळवण्यासाठी ते इतर प्राण्यांची शिकार करतात. अशा प्राण्यांना प्रेडेटर्स असं म्हटलं जातं. मग यामध्ये कुठले प्राणी असे आहेत? कुठले ॲनिमल्स असे आहेत? फॉर एक्झाम्पल टायगर्स, लॉयन्स, वाल्स, लिओपार्ड्स. तुम्ही या पिक्चर मध्ये इथे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता. Look in this picture. Here is a lion hunt one deer, and here is also one lion hunt buffalo. Sometimes due to deforestation म्हणजे जे जंगलतोड झाली आहे त्या जंगलतोडीमुळे काही वेळा काय होतं, such animals enter in human settlement. तुम्ही बातम्यांमध्ये वगैरे पाहता की वाघ शिरला मानवी वस्तीमध्ये आहे, इकडे आहे, नाशिकमध्ये आहे, कुठेतरी त्याचा वावर आढळून येतो. कारण काय येतात ते तर इन सर्च ऑफ फूड and may kill domestic animals or people. त्या फूडच्या शोधामध्ये ते मानवी वस्तीमध्ये घुसतात आणि जे डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत किंवा पीपल्स आहेत म्हणजे माणसं किंवा पाळीव प्राणी यांच्यावरती ते हल्ला करतात. असं दिस इज अबाउट वाईल्ड ॲनिमल्स. अँड यू ऑल्सो कॅन see about wild animals on like TV channels such as National Geography, Discovery, and collect information regarding various plants and animals found in our surroundings. आपल्या सराउंडिंग्स मध्ये जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आढळतात त्यांच्याविषयी तुम्ही टीव्ही वरती खूप सगळी माहिती असते. त्या टीव्ही वरती जे चॅनल्स आहेत, मग कुठले चॅनल्स तर नॅशनल जिओग्राफी आणि डिस्कवरी यांसारखे जे चॅनल आहेत, या चॅनलवरती तुम्ही प्लांट आणि ॲनिमल विषयी आणखी इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. देन ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? लुक हिअर आर सम पॉइंट्स अबाउट ऑलवेज रिमेंबर. Many plants and animals in nature satisfy our needs. The use of such plants and animals should be restricted only to our needs. We should not pluck leaves, flowers, and fruit unnecessarily. Animals should not be hunted. They should not be teased just for fun. It is the responsibility and duty of all of us to protect plants and animals. Many plants and many animals in nature satisfy our needs. आपल्या अनेक गरजा प्लांट्स आणि ॲनिमल्स कडून पूर्ण केल्या जातात. मग द यूज ऑफ सच प्लांट्स अँड ॲनिमल्स शुड बी रेस्ट्रिक्टेड ओनली टू आवर नीड्स. यांचा जो वापर आहे, यांचा जो यूज आहे ॲनिमल आणि प्लांट्सचा, तो आपल्या गरजेपुरताच मर्यादित ठेवावा. वी शुड नॉट प्लक लीव्स, फ्लावर्स अँड फ्रूट अननेसेसरीली. आपण गरज नसताना कुठल्याही झाडाची पाने, फुले, फळं तोडू नयेत. Animals should not be hunted. त्याच पद्धतीनं प्राण्यांची सुद्धा विनाकारण शिकार करू नये. They should not be teased just for fun. काही वेळा बघा आपण आपली मजा आहे, आपल्याला आनंद वाटतो म्हणून आपण काय करतो, काही ॲनिमल्सला टीज केलं जातं, त्रास देतो आपण काही ॲनिमल्सला. जसं की बटरफ्लाईज आहेत, मग बटरफ्लाईज पकडण्याचा आपण प्रयत्न करतो. किंवा काही डॉग्स असतात, डॉग्सला विनाकारण आपण दगड मारतो. They should not be teased just for fun. फक्त आपल्या मजेसाठी प्राण्यांना त्रास देणं योग्य नाही. It is the responsibility and duty. ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही आपली जबाबदारी आहे, आपली ड्युटी आहे, आपलं काम आहे की टू प्रोटेक्ट प्लांट अँड ॲनिमल्स. प्लांट आणि ॲनिमल्सला प्रोटेक्शन देणं, त्यांचं संरक्षण करणं ही आपली ड्युटी आहे, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. Here is the end of our today's lesson and this chapter. The chapter name is The Living World. What we learned in this chapter. या चॅप्टर मध्ये आपण काय शिकलो हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. What we have learned in this chapter. First point is about, look here and listen carefully and read with me. Okay? Let's start. Growth, respiration, excretion, reproduction, responsiveness to stimuli, movement, a definite lifespan, and a cellular structure are the characteristics of living things. Animals grow for a certain period of their life. Plants, however, grow as long as they live. Animals have specific organs for respiration, while plants respire
through microscopic pores on their leaves and stems. The process of eliminating waste products from the body is called excretion. All living things have the ability to reproduce. Living things move because of their ability to respond to stimuli. Plants show spontaneous movements, but they cannot leave their place and go elsewhere as animals do. Living things have a definite lifespan at the end of which they die. Many animals and plants are useful to us in our daily life. Some animals and plants can be harmful to us. The smallest unit of a living thing is the cell. Look, here are some points what we learn in this lesson about the living world. In this chapter we learn about characteristics of living things, about animals, certain period of their life, their lifespan. Some animals have specific organs for eliminating, for respiration, for reproduce. Then plants show spontaneous movement but they cannot leave their place. काही वनस्पती ज्या असतात त्या हालचाल दर्शवतात पण ते काही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाहीत. They cannot leave their place. Living things have definite lifespan. प्रत्येक सजीवाला एक मर्यादित आयुष्य आहे आणि त्या आयुष्याच्या शेवटी तो जो लिव्हिंग थिंग आहे तो डाय होतो, मरून जातो. Many animals and plants are useful to us in our daily life. अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला उपयोगी पडतात. त्याचबरोबर काही प्लांट्स अँड काही ॲनिमल्स आर व्हेरी हार्मफुल टू ऑल ऑफ अस अँड द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिव्हिंग थिंग इज द सेल. लिव्हिंग थिंगचं सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट कुठलं आहे तर ते आहे सेल. Look, here is the end of our second chapter, the living world. And now you have to write down question and answers given in your textbook above. Look, here is the end of our second chapter, the living world. And now you have to note down question and answers given in your textbook. Okay, are you understand all this chapter? Okay, if you don't understand, you can ask me in our WhatsApp group. So, here is the end of our second chapter, the living world. In this chapter, we learn about characteristics of living things. Okay, now lockdown is started. So stay home, stay safe, and